पोलीस ठाण्यात गेल्यावर योग्य वागणूक मिळत नाही। पोलीस उद्धट बोलतात, राग करतात, ओरडून बोलतात, योग्य तपास करत नाहीत। अशा अनेक तक्रारी सर्वसामान्य करत असतात आणि पोलिसांबाबतच्या याच तक्रारींची दखल घेत एक अभ्यासक्रम तयार केलाय। पाहूयात एक रिपोर्ट। सर्वसामान्य आपली तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात जातात तेव्हा पोलिसी खात्याबरोबरच पोलिसांच्या वर्तणुकीचे वेगवेगळे अनुभव सर्वसामान्यांना येत असतात। त्यामुळे तक्रार देण्यासाठी गेलेले सर्वसामान्यच पोलिसांच्या तपास कामाबाबत, वर्तनाबाबत तक्रार करताना दिसतात। पोलिसांची ही प्रतिमा सुधारावी आणि खऱ्या अर्थाने त्यांची कार्यक्षमता वाढावी, पोलिसी जबाबदारीची जाणीव त्यांना वाढावी, यासाठी पोलीस खात्यानं आता पोलिसांनाच धडे द्यायचं ठरवलंय। अगदी शिपायापासून ते वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत प्रत्येक रँकसाठी खास कोर्सेस तयार केले आहेत। पोलिसांसाठीच्या या अभ्यासक्रमाची वैशिष्ट्य म्हणजे पोलिसांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी, तक्रार घेऊन येणाऱ्यांसोबत चांगली वागणूक ठेवण्यासाठी शिपाई ते वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसाठी हा कोर्स सक्तीचा आहे। पोलीस रँकनुसार कोर्सची आखणी केली आहे। 5 वेगवेगळ्या पद्धतीचे ऑनलाईन कोर्सेस यामध्ये आहेत। हे सर्व ऑनलाईन कोर्स 27 मिनिटांपासून ते 2 तास अवधीचे आहेत। कोर्ससाठी मराठी, हिंदी आणि इंग्रजी तिन्ही भाषांचा पर्याय आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे कोर्स 100% पूर्ण करून घ्यायचे आहेत असे आदेश पोलीस महासंचालक कार्यालयाने दिले आहेत। प्रत्येक पोलिसाला किमान 5 कोर्स पूर्ण करून प्रमाणपत्र मिळवायची आहेत। यासाठी राज्यातल्या सर्व पोलिसांना भारत सरकारच्या IGOT कर्मयोगी पोर्टलवर नोंदणी करून हे कोर्स पूर्ण करायचे आहेत। हे कोर्स महाराष्ट्र पोलीस अकादमी, पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट संस्था CBI यांनी संयुक्तरित्या बनवले आहेत। हे कोर्सेस शिपायापासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी तयार केले आहेत। या अभ्यासक्रमात सायबर स्पेसमध्ये सुरक्षित राहणं, दहशतवादी घटनांचा तपास कसा करायचा, नाईट पेट्रोलिंग, फॉरेन्सिक सायन्स, पॉस्को ऍक्ट बाबत पूर्ण अभ्यास, इंटरोगेशन टेक्निक, खुनाचा तपास, ड्युटीवर काय करावं आणि काय करू नये, कामावेळी तणावात योगासाठी ब्रेक कसा घ्यावा, तर ACP आणि त्यावरील अधिकाऱ्यांसाठी मृदू आवाजात कसं बोलावं, वाटाघाटी कशा कराव्यात आणि त्यामध्ये कसं जिंकावं, अशी काळाशी सुसंगत कौशल्ये शिकवण्यात येतील। अटकेची कारण दिली नाहीत या कारणावरून बऱ्याच ठिकाणी आरोपीला कोर्ट सोडून देते। आता हा प्रशिक्षणाचा भाग आहे। काही ठिकाणी असं बघण्यात आलं की सिनियर सिटीजन किंवा महिलांना पोलीस अजूनही नोटीस देऊन पोलीस स्टेशनला बोलवतात। ते आता अलाउड नाही आहे याच्यामध्ये नवीन कायद्याप्रमाणे। तर हे नवीन कायद्यामध्ये काय आलं आहे याच्याबद्दल थोडंसं कोर्सेसमध्ये ॲड करता येईल। मला वाटतं कालांतराने ते ॲड करतील पण हे जे तयार केलं आहे ऑनलाईन कोर्सेससाठी हे अतिशय चांगलं आहे। पोलिसांसाठी आखलेल्या या कोर्सेसमधून पोलिसांची कार्यक्षमता वाढेल, पोलिसांची नागरिकांसोबत वर्तणूक सुधारेल, पोलिसांची प्रतिमा नागरिकांमध्ये सुधारेल, मात्र पोलिसी खाक्या कायम राहील ही आशा आहे। झी 24 ताससाठी विशाल करोडे, छत्रपती संभाजीनगर।